नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील उत्क्रांती हा भाग पाहणार आहोत. प्रथमतः आपण उत्क्रांतीची संकल्पना समजून घेऊया. उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती या शब्दाचा अर्थ काय? तर उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण असा अर्थ आहे की सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातींमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल तिच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात. अशा तऱ्हेने प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक प्रगत, अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणी जाती नष्ट पावते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की मध्यश्मयुगापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या आणि आजच्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या मॅमोथ या प्राण्याचं. मॅमोथ हा प्राणी आजच्या हत्तीपेक्षा अत्यंत महाकाय आणि प्रचंड असा होता. परंतु पर्यावरणातील आकस्मिक बदल आणि सततच्या केली जाणारी शिकार यामुळे हा प्राणी काळाच्या ओघामध्ये नष्ट झाला. अनेकदा मूळ प्राणी जातींपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात आणि ज्या प्रजाती तसं करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती अस्तित्वात होत्या, परंतु या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असा उल्लेख केला जातो. एखादे अचानक आलेले संकट किंवा पर्यावरणामध्ये झालेले आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असं मानलं जातं. पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळालेले आहेत. 2 पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असं मानलं जातं. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. सजीवसृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. याच एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती झाली. आता आपण प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पाहणार आहोत. प्रामुख्याने प्राण्यांच्या उत्क्रांतीचे 2 टप्पे पडतात. एक अपृष्ठवंशी सजीव आणि पृष्ठवंशी सजीव. पहिला टप्पा आहे अपृष्ठवंशी सजीव. पाठीचा कणा नसलेल्या सजीव हे अपृष्ठवंशी सजीवांमध्ये येतात. उदाहरणार्थ गोगलगाय. गोगलगाय या सजीवास पाठीचा कणा नसल्यामुळे तिचा समावेश अपृष्ठवंशी सजीवांमध्ये केला जातो. दुसरा टप्पा आहे पृष्ठवंशी सजीव, म्हणजे पाठीचा कणा असलेले सर्व सजीव हे पृष्ठवंशीय सजीवांमध्ये येतात. उदाहरणार्थ मासा, माकड यासारख्या सजीवांना पाठीचा कणा असतो, त्यामुळे त्यांचा समावेश हे पृष्ठवंशीय सजीवांमध्ये केला जातो. आता पाहूया उभयचर प्राणी. पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी हे उभयचर प्राणी या गटामध्ये येतात. उदाहरणार्थ बेडूक, कासव यासारखे प्राणी पाणी आणि जमीन या दोनही ठिकाणी राहू शकतात, त्यामुळे त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात. सरपटणारे प्राणी. जमिनीवरून सरपटत चालणारे प्राणी या गटामध्ये येतात. उदाहरणार्थ साप, मगर यासारखे प्राणी हे सरपटत चालतात, त्यामुळे त्यांचा समावेश सरपटणारे प्राणी या गटामध्ये केला जातो. पुढचा भाग आहे पक्षी वर्ग. पंख असलेल्या सर्व पक्षी या वर्गामध्ये येतात. पुढचा भाग आहे सस्तन प्राणी. उदाहरणार्थ गाय, म्हैस इत्यादी. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. हे प्राणी
आपल्या पोटात पिल्ले वाढवतात आणि त्यानंतर पिल्ले जन्माला घालतात। या पिल्लांच्या जन्मानंतर हे प्राणी आपल्या अंगच्या दुधावर त्या पिल्लांचे पोषण करतात आणि बहुतेक हे सस्तन प्राण्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। परंतु याला काही प्राणी अपवाद आहेत। उदाहरणार्थ बदक चोचा, याला इंग्रजीमध्ये प्लॅटिपस असं देखील म्हणतात। आणि दुसरा प्राणी आहे त्याचं नाव आहे मुंगी खाऊ, याला इंग्रजीमध्ये अँट ईटर असेही म्हणतात। हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात आणि अंड्यांमधून त्यांचे पिल्ले जन्माला येतात। हे प्राणी सस्तन प्राणी या वर्गासाठी अपवाद आहेत। आता पाहूया मानव सदृश्य वानर। मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर असे म्हणतात। मानव सदृश्य वानराच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडांवरच होता। ज्या प्रजातींचा वावर झाडांवरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले। मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले। त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या। त्यांच्यापासूनच क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली। हे प्रथम आफ्रिका खंडात घडले। त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो। आदी म्हणजे प्रारंभीचा। पुढील व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल कशी झाली हे आपण पाहणार आहोत।